ये क्यों कर रहे हैं। और हर आदमी धार्मिक आहे. जत्रा का बनवतात माहिती दसरा they're just following the crowd maybe. इतनी नंगी लोग दिखने का आदत नहीं है मुझे. आई जस्ट लव द एनर्जी. कोकणीमध्ये सांगू? चालेल चालेल. ह्या भावची जी असा अरेंजमेंट असा ती खूप बरी केला. खूप म्हणजे चड क्राऊड ना गर्दी ना आणि सगळ्याकडे पुलीस हा सगळे चड पळयता लायक पोरू खूप हे जाले स लोकांचो जीव गेलो. सो ह्या फावटी बरें अरेंजमेंट केला आनी सगळे बरें जाले बरो आनी आयचे होमखंड बरे पेटोवन सगळे दोन बरे भशेन जाले. बोला की या लाकडीचा जो शेप आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे. असं खालून गोल आहे आणि याचं काही रिझन आहे का पाठी. ते शेप म्हणजे ह्यासाठी असं हे हातामध्ये घालून त्याने अच्छा. असं नाचतात. तिथे देवस्थानमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रात्री मला बघायला मिळेल कसे धोंड नाचतात. ते अद्भुत कला आहे. त्याला ते सगळ्यांना जमत नाही. त्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते. लहराई देवी आहे की इकडे असतात की धोंड म्हणून ते 1.5 महिना उपवास करतात आणि हे बेत आम्ही बेत त्याला म्हणतो. त्या त्यांच्या हातामध्ये घेऊन नाचतात. त्यांचं एक शस्त्र सारखं असते. त्यांची काय असलेली इच्छा पूर्ण होते. कुठल्या पण असू त्याच्या देवीचा आशीर्वादामुळे सगळं पूर्ण होतं. ये लोग प्रॉपर ड्रेस्ड अप होके आए हैं, टीका लगा के आए हैं. मंदिर जाने से पहले वो यहाँ पे पास में एक लेक है वहाँ पे नहाते हैं और उसके बाद फिर से जो बड़ा मंदिर है वहाँ पे जाते हैं. आई जस्ट लव द एनर्जी व्हाट पीपल हैव क्रिएटेड हियर. काफी ज्यादा यूनिटी वाला फीलिंग देता है. यू नो पूरे गांव से लोग आते हैं सेम एंथुजियाज्म के साथ थ्रू आउट द डे इवन टिल मिडनाइट ये सेम रिचुअल परफॉर्म करते हैं विद द सेम एनर्जी एंड वो लोग बहुत ज्यादा हैप्पी होते हैं लाइक व्हाइल परफॉर्मिंग इट. या थैंक यू. मुझे मेरा YouTube सब्सक्राइबर मिल चुका है यहाँ पर. से हाई टू ओमकार. एंड इसने मुझे बहुत इंटरेस्टिंग बात बताई कि यहाँ पे गांव में सभी लोग फ्री में सबके लिए खाना बनाते हैं. सभी लोगों के लिए फ्री में खाना होता है और ये गांव के सभी लोग बनाते हैं. अगर तुम लोग भी कभी जत्रा ये देखने आते हो तो यू डोंट नीड टू गो टू एनी होटल. यू कैन जस्ट विजिट एनी हाउस इन द विलेज एंड दे विल सर्व यू फ्री फूड. हम अब इधर क्यों बना रहे हैं आपको मालूम है. अभी रात को क्या होता है हमारे घर में खड़ा रहने को जगह नहीं रहेगी. तो भी कितने लोग आते हैं लाइक खाने के दिन. हम अंदर नहीं लगाते. हम तो 400-500 आदमी का खाना बनाते हैं. ओह 500-600 आदमी का खाना बनाते हैं. अगर खत्म हुआ तो फिर वो चलता है हमारे चालू रहता है. कंटिन्यू चालू रहता है. जब तक लोग खा सकते हैं ना हम बनाते रहते हैं. अच्छा. अभी हमारे गाँव में श्रीराम सबके घर में ऐसा चलता है. हमारा गोवा ने क्या परशुराम भूमि बोलता है, देवभूमि. जितना गोवा में मंदिर है आपको किधर नहीं मिलेगा. हाँ. और हर आदमी धार्मिक है. और लोग के क्या होता है जो टूरिस्ट आता है उधर क्या हो जाता है डायरेक्ट टूरिस्ट में होटल में जाता है. उधर ठहरता है बीच घूमता है दारू पीता जाता है. लेकिन नहीं गोवा में ऐसा नहीं. हर साल हमारे गाँव का भी पद यात्रा करके पंढरपुर जाता है. हर साल जाता है चल के जाता है. वारी बोलते हैं उसको पंढर की वारी. मी 25 लोकांना आतापर्यंत विचारलो. कोणीच मला सांगत नव्हतं की ही यात्रा होते का. आणि भाऊंनी खूप डिटेल मध्ये मला आता सांगितलं आणि मी पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे युट्यूब वरती. सगळे बघा आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ही जत्रा का बनवतात कसं काही माहित नाही. मी पहिल्यांदा आलो. ही जत्रे का बनवतात माहिती तुम्हाला. काय शिरगाव ना देवीची पूजा होणार. देवीची. ही जत्रा का बनवतात माहिती तुम्हाला. जत्रा का बनवतात माहिती. दसरा नॉन स्टॉप मी येत आहे 30 वर्षापासून. आणि जत्रा म्हणजे का बनवतात कसं काय सांगा. पण चांगलं आहे म्हणजे स्वतःला चांगलं वाटतं. दरवर्षी येतं. मला 28 वर्ष झालेली आहे. लाकडींना आग वगैरे का लावतात. जत्रा का बनवतात असं. म्हणजे आम्ही ते उत्सव हे करतो. नमस्कार. नमस्कार दादा. जत्रे कशासाठी बनवतात माहिती तुम्हाला. हा ह्याच्या मागची फार वर्षापूर्वी ना हा. 5 देवी आल्या होत्या हिमालयात धर्म प्रचारासाठी. त्याच्यातली एक देवी इथे राहील आणि एक त्यांचा भाऊ आहे ही म्हणून काय तिचं नाव मी तर पहिल्यांदाच आलोय हा. पण मला माहित नाही की याच्याबद्दल की काय. सर्च केलंच असणार ना. हा मी सर्च केलं. जत्रा म्हणजे पहिलीपासून तुमच्या वाढ वडिलांनी काय सांगितलेलं आहे पूर्वजांनी काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बघायचं आणि आपण पुरेपूर पाहायला पाहिजे. इंटरेस्टिंग बात यह है कि किसी को पता नहीं है कि ये क्यों कर रहे हैं. आई डोंट नो लाइक थोड़ा सा मुझे सस्पिशियस लगा ये. मैं शायद गलत लोगों को पूछ रहा हूँ. मुझे पूछना चाहिए जो मे भी शायद पंडित वगैरह कोई होगा तो उससे शायद पूछूंगा उसको पता होगा. तो हम ढूंढने चले गए किसी पंडित को जो प्रॉपर हिस्ट्री बता सके इस फेस्टिवल के बारे में.
क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. वैशाख शुद्ध पंचमीला असते. अच्छा ओके. हे जे धोंड आहेत ते एक महिनाभर व्रत करतात. हम्म, पूर्ण सोहळ्यात आंघोळ करून वगैरे जेवण करणं, चहा पिणं वगैरे, हम्म, आणि जत्रेच्या दिवशी होमखंड पेटवलं जातं हम्म, आणि त्यातले निखारे काढून त्याच्यावरून हे चालत जातं. हम्म, असं त्यांचं हे दरवर्षीचं व्रत असतं. हम्म. देवी वगैरे पूजतात नंतर. देवीची पूजा करतात, त्यांची रोजची अर्चा चालू असते. म्हणजे ते लाकडी वगैरे ते तिथे लावलंय ते. ती रात्री आज पेटवणार, त्याच्यातले निखारे काढले जाणार आणि त्या निखाऱ्यांवरनं लोक हे सगळे चालत जाणार. जो पेटलेला असतो त्याला निखारा म्हणतात. हम्म. आगीवरनं हे सगळे लोक चालत जाणार. अच्छा. आणि म्हणजे काय एक्झॅक्टली का करतात हे? देवीची सेवा म्हणून एक परंपरा आहे. अजून असं स्पेसिफिक काय रिझन नाही त्याच्यावर? वापस चले गए. क्यों, क्या हो गया? इतने नंगे लोग देखने का आदत नहीं है मुझे. इस बारे में तेरा क्या कहना है? मतलब क्राउड देख के लग नहीं रहा है कि कोई अनपॉपुलर सा फेस्ट है. काफी लोग आ रहे हैं, मतलब किलोमीटर लंबा तो पार्किंग बना रखा है लोगों ने. इतनी बड़ी पॉपुलेशन यहाँ पे दिख रही है, मुझे लगता नहीं है कि 0.1% लोगों को भी पता है कि लोग ये क्या करने आए हैं. पर अभी हमें 0.1 पॉपुलेशन ढूंढनी है जिनको एक्चुअली में पता है क्या कर रहे हैं लोग. दे जस्ट फॉलोइंग द क्राउड मे बी. सर्वप्रथम आपण देवीचा जय जयकार करूया. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल, पार्वती पते हर हर महादेव, सीताकांतं स्मरणं जय जय राम, श्री गुरुदेव दत्त, श्री लैराई माता की जय. आई जत्रा बनवतात का? म्हणजे रिझन काय त्याच्या पाठचं? ह्याचं रिचन म्हणतं तर असं आहे की देवीची लैराई आहे ती 7 बहिणी आणि एक भाऊ केतोबा, ही सर्व 8 जण घाट वाटे येऊन गोव्यात त्यांचं आगमन झालं. पहिल्यांदा ती बिचोलेमध्ये आली, तिथे शांतादुर्गेकडे त्यांची भेट झाली. त्यांना राहण्यासाठी कुठं तरी एक स्थान मागितलं. शांतादुर्गा मातेने त्यांना मय वाट दाखवली. तिथं मय वाटेवर गेल्यानंतर तिकडे एक बसका आहे, त्या बसक्यावर त्यांची अजून पण एक खूण आहे हत्तीची. हत्तीवर बसून आले असे म्हणतात आणि ते सत्य पण आहे, कारण ही देवी शक्ती आहे, ब्राह्मण कुळातले असे म्हणतात. काही वेळ त्यांनी तिकडं थांबल्या कारणाने त्यांना स्वयंपाक करायचं काय होतं, काय करतात त्यांनी भाऊला सांगितलं, म्हटलं खेतोबाला जाऊन काष्ट आणायला, म्हटलं अग्नी आणायला. तो काष्ट आणायला गेला वायंगण गावात. मग काही मुलं खेळत होते, त्यांचा खेळ बघून बघून तो त्यांच्या खेळामध्ये मग्न झाला. त्याला काय बहिणीने सांगितलं होतं ते तो विसरला. त्या कारणानं जी मोठी बहीण होती श्री केळबाई देवी, तिने श्री लैराई मातेला सांगितलं, जात जला खेतोबाला बघून ये. ते खेतोबाईला बघायला घेऊन तिकडे गेली वायंगणी गावात. तिकडे बघता बघता ते काय तिचा भाऊ खेळत होता देव खेतोबा. ते पाहून तिला थोडा चंबा वाटला आणि थोडा राग पण आला असणार. तिने विचारलं कसं काय, त्यांच्यामध्ये वादावाद झाला असं म्हणतात. काय शब्द उच्चारण असे झाले असलं, त्या कारण देवीने तिला लात उभारली असं म्हणतात. त्या कारणाने देवाच्या अजून कमर जी आहे ती थोडीशी वाकडी आहे. तावतावीने असं काय म्हटलं म्हणून त्याने मोठ्या बहिणीने देवी लैराईने म्हटलं, मी असं काय म्हटलेलं नाही आहे. जर मी असं काही म्हटलेलं आहे ते मी अग्नीमधून 500 धोंडांना घेऊन प्रवेश करणार असं तिने प्रण केलाय. त्याकरता आता ही जी जत्रा आहे वैशाख शुद्ध पंचमीला रात्रीच्या वेळी जेव्हा देवी मंदिरातून बाहेर येते कळसात, तेव्हा इकडं मोगऱ्याचा जो कळा असतो जे आपण घालतात ते देवीला खूप प्रिय आहे. त्या मोगऱ्याच्या कळ्याने ती एक मोगरा टाकते होमखंडमध्ये आणि अग्नी प्रज्वलित करते. हा तिचा चंड चमत्कार. मी ऐकलं की खूप लोक बोलत होते की ती आग कोणी लावत नाही, ती आपोआप लागते. मोगरीच्या कळ्याने, मोगरीचा कळा ती टाकते, त्याच्यानंतर प्रज्वलित होते. त्याच्यानंतर आपण सर्वजण धोंडगण देवीचं नामस्मरण करून बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पार्वतीपती हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, श्री गुरुदेव दत्त, श्री लैराई माता की जय. ह्या नामघोषाने आपण अग्नी प्रवेश करून ते पार करणं. सगळे सगळे सर्व. त्याकरता आपल्याला काय बोलते, सात्विक व्रत पाळायचं असतं आम्हाला. पुंडलिक वरदे हर विठ्ठल,
पार्वती पते हर हर महादेव सीताकांतम स्मरण जय जय राम श्री गुरुदेव दत्त श्री लहराई माता की जय। मत कर माया को अहंकार मत कर माया को अभिमान काया कार से काजी काया कार से काची रे जैसे ओसना मोती झोंका पवन का लग जाए झपका पवन का लग जाए काया धूल हो जासी काया तेरी धूल हो जासी। ऐसा सख्त था महाराज जिनका मुल्कों में राज जिन घर झूलता हाथी जिन घर झूलता हाथी रे उन घर दिया ना पाती झोंका पवन का लग जाए झपका पवन का लग जाए काया धूल हो जासी काया तेरी धूल हो जासी। झूठा माही थारो पाप झूठा सकल परिवार झूठी टूटता छाती झूठी कूटता छाती रे जैसे ओसना मोती। ये सारे रिचुअल परफॉर्म करने के बाद उनकी जो भी इच्छा होती है वो पूरी हो जाती है। पूरे गांव से लोग आते हैं और सेम एंथुजियाज्म के साथ थ्रू आउट द डे इवन टिल मिडनाइट ये सेम रिचुअल परफॉर्म करते हैं विद द सेम एनर्जी एंड वो लोग बहुत ज्यादा हैप्पी होते हैं लाइक व्हाइल परफॉर्मिंग इट। आई जस्ट लव द एनर्जी व्हाट पीपल हैव क्रिएटेड हियर। बोले आप भवानी हो नाथ गुरु जी ने सिर पे धरे